नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आता बघायला मिळणार आहे। कारण आता गुलाबच्या मदतीने अगदी हुशारीने मिळवलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐश्वर्याचा आणि तिच्या कारस्थानाचा पूर्णपणे आता पर्दाफाश जानकी करणार आहे। आता ऐश्वर्याने कशा प्रकारे डॉक्टरांना भांडणामध्ये अडकवून स्वतःच त्या गाडीतील DNA अगदी सॅम्पल्स आहे तर ते बदलवण्याचा जो काही प्रयत्न ऐश्वर्याने कशा प्रकारे केला, हा सगळा काही आता तिने कसा रचला हे सत्य आता जानकी सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या पुराव्यासकट अगदी रणदिव्यांसमोर आणणार आहे। आणि तेव्हाच आता ऐश्वर्याचे हे भांडण सर्वांसमोर फुटणार आहे आणि हे सुद्धा आता सिद्ध होणार आहे की लताबाई खऱ्या पार्वतीची आई नाही, म्हणजे त्या ऋषिकेशच्या आई नाही। लताबाई ही ऐश्वर्या पूर्णपणे दोघेही खोटं बोलत आहे। आणि आता ह्या जानकीच्या हुशारीमुळे आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे सर्वांसमोर आता हे सत्य येणार आहे। तसेच ऐश्वर्या आपली मुलगी नसल्याचं सत्यसुद्धा लताबाईच्या समोर येणार आहे। ऐश्वर्याने डस्टबिनमध्ये जे काही फेकलेले स्वेटर जानकीच्या हाती लागते। जानकी ऐश्वर्याचे खरे रंग लताबाईला आता दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता सत्तेसमोर आल्यानंतर पुढे काय होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला घ्या। तर मित्रांनो, हे बघा, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की ऐश्वर्या आणि सारंग लताबाई ह्या तिघांनी मिळून जानकीला अगदी सर्वांसमोर खोटे ठरवलेलं असतं। जानकीला पक्का विश्वास असतो की लताबाई आपल्या ऋषिकेशची आई नाही, म्हणून खरी पार्वती नाही। हा सर्व काही ऐश्वर्याचा एक रचलेला डाव आहे आणि तो आता बदला घेण्यासाठी ती सर्व काही करत आहे। परंतु आता ह्या सगळ्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होत आहे हे मात्र जानकीला आता सहन होत नसतं आणि म्हणूनच आता आपली जानकी हार मानणारी नसती। आता जे रस्ते तेव्हा आता जानकी ही मनाने ठरवते की आता ऐश्वर्याला तिच्या भाषेतच उत्तर द्यायचं। आता ऐश्वर्याला वाटत असेल की ती खूप हुशार आहे, परंतु ही जानकी तिच्यापेक्षा अगदी एक काकण जास्त आहे। त्या ऐश्वर्याला आता दाखवून द्यायचं की आता ऐश्वर्याला अंधारात ठेवून आता मलाच काहीतरी करायला हवं, असं काहीतरी करायचं की जेणेकरून ऋषिकेश, सुमित्रा, आई, घरातील कोणालाच त्रास होणार नाही। कारण आत्तापर्यंत ह्या लताबाईमुळे घरामध्ये जे काही घडलं त्या प्रत्येक वेळेला ऋषिकेशला आणि सुमित्राला जो काही त्रास झालेला आहे, त्यामुळे आता मी त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास न देता ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणारच। म्हणून आता जानकी अगदी देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, तूच मला काहीतरी आता मार्ग दाखव। माझं मन मला सांगतं की लताबाई माझ्या ऋषिकेशच्या खऱ्या पार्वतीची आई नाही, मग मला असा काहीतरी मार्ग दाखव की जेणेकरून मी सत्यापर्यंत पोहोचू शकेल। तेव्हा आता देवकृपेने जानकी आत्तापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करत असते। तेव्हा आता जी काही आता ही DNA टेस्ट करायची होती, तेव्हा तर सगळ्यांसमोर आपण ऋषिकेश आणि त्या लताबाईचे जे काही सॅम्पल्स आपण दिले होते, मग नक्कीच काहीतरी मध्येच कुठेतरी गडबड झाली असावी। ते सॅम्पल घेण्यासाठी येणाऱ्या डॉक्टरांचा तर यामध्ये काहीतरी हात नसेल ना, असा विचार आता जानकीच्या मनात येतो। परंतु जानकी आता पुन्हा मनाशी ठरवते, डॉक्टर तर आपल्या चांगल्या ओळखीचे आहे आणि आपले ते फॅमिली डॉक्टर आणि कदाचित असा खोटेपणा ते करणार नाहीत, यावर सुद्धा काहीतरी आता जानकीचा विश्वास असतो। नक्की काय झालं असेल आता जानकी बारकाईने विचार करत असते। जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो की ऐश्वर्याने जर हे सॅम्पल अगदी बदलल्यानंतर ते सॅम्पल कसे चेंज केले असतील। कारण ऐश्वर्या रागाच्या भरात मला तसंही बोलून सुद्धा गेलीच होती की नक्की ऐश्वर्याचं कांड असावं, परंतु ऐश्वर्याचा हा खोटेपणा हे सत्य मी सर्वांच्या समोर कसं आणू, याचा आता जानकी बारकाईने विचार करत असते। आणि म्हणूनच त्या दिवशी ऋषिकेश आणि लताबाईचे सॅम्पल्स घरातून नेले गेले, त्यानंतर काय घडलं असेल तेथे काहीतरी नक्कीच गडबड झाली असावी असा संशय जानकीला येतो। म्हणूनच जानकी आता डॉक्टरांशी भेट घेण्याचे ठरवते। आता ऋषिकेशने जानकीला सांगितलेलं असतं की हे बघ जानकी, आता मात्र मी यापुढे तुझं काही ऐकून घेणार नाही। माझी पार्वती आई आहे, त्यामुळे आता जानकी ऋषिकेशला सुद्धा काहीही सांगायचं ठरवत नाही आणि सर्व काही एकटीच आता हे सर्व करत असते। तेव्हा आता जानकी ही डॉक्टरांना फोन करून एका ठिकाणी भेटायला बोलावून घेते। सॅम्पल घेऊन गेलेल्या दिवशी नक्की तुम्ही ते सॅम्पल डायरेक्ट
डायरेक्टली लॅबमध्ये घेऊन गेला होतात का, असा प्रश्न जानकी डॉक्टरांना विचारते. तेव्हा आता डॉक्टर जानकीला सर्व काही सांगतात की हो, तुमच्या घरातून सॅम्पल घेऊन निघालो होतो. तेव्हाच आता डॉक्टरांना त्या दिवशी जो काही प्रकार घडलेला आहे तो सर्व आठवतो की मध्येच त्यांना एक बाईकवाला आडवा आला आणि तो अगदी त्यांची चूक असताना मात्र तो डॉक्टरांवरच भडकला आणि त्या दोघांमध्ये जी काही मोठी अशी बाचाबाची झाली असं जेव्हा डॉक्टर जानकीला सांगतात, तेव्हा आता जानकीच्या लक्षात येतं की तेव्हाच नक्की काहीतरी भांडं हे फुटलं. जेव्हा डॉक्टर त्या व्यक्तीशी भांडत होते त्याच वेळेला काहीतरी घडलं असावे. ते सॅम्पल नक्की ऐश्वर्याने चेंज केलेले असावे. तेव्हा आता जानकी डॉक्टरांना विचारते की असं किती वेळ तुम्ही त्या माणसाशी भांडत थांबला होतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा जानकी बहिणी, जवळपास 10-15 मिनटं आम्ही तेथे अगदी थांबलो होतो. आमच्या दोघांमध्ये जो काही वाद चालू होता, माझी काहीच चूक नसताना सुद्धा ती व्यक्ती माझ्याशी वाद घालत होती. तेव्हा जानकीच्या हेही लक्षात येतं की हे कारस्थान नक्की ऐश्वर्याने आणि सारंग यांनी दोघांनी मिळून केलेलं असावे. तो व्यक्तीसुद्धा ऐश्वर्यानेच पाठवलेला तिचा व्यक्ती असू शकतो, याची मला 100% आता खात्री आहे. तेव्हा त्यात जानकीच्या डोक्यामध्ये आता अगदी प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं. तेव्हा जानकी त्या डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, त्या दिवशी तो बाईकवाला तुमच्यामध्ये जो काही वाद झाला तो नक्की कुठल्या लोकेशनला झाला. तेव्हा डॉक्टर ज्या ठिकाणी सर्व काही हा प्रकार घडला त्या ठिकाणची लोकेशन जानकीला सांगतात. तर जानकी आता काही झालं तरी त्या सत्यापर्यंत शेवटी पोहोचवण्याचं ठरवते. नक्कीच कोणीतरी सॅम्पल त्याच ठिकाणी चेंज केलेले असावे असे सत्य आता जानकीला समजते आणि तिचा तसा विचार डोक्यामध्ये येतो. तेव्हा आता जानकी ही विचार करते आणि त्यानंतर ती डॉक्टरांचे आभार मानत असते की माझ्या एका फोनवर तुम्ही मला भेटण्यासाठी येथे आलात आणि मला सगळी काही माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार. आणि त्याच वेळेला जानकीला ऋषिकेशचा फोन येतो की तू कुठे आहेस. ऋषिकेशचा आलेला हा फोन बघून जानकी खूपच घाबरते, कारण आता जानकीने ऋषिकेशला देखील काही सांगितलेलं नसतं ती नक्की कुणाला आणि कशासाठी भेटत आहे. कारण जानकीला आता कुठल्याही प्रकारचा त्रास ऋषिकेशला किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला द्यायचा नसतो. तिला जे काही आता हे ऐश्वर्याचं आणि लताबाईचं सत्य समोर आणायचं असतं ते सर्वांना अंधारात ठेवून आणायचे असते. तेव्हा जानकी आता ऋषिकेशला खोटं सांगते की मग मी भाजीपाला आणण्यासाठी जरा बाहेर आलेले आहे मार्केटला आणि मी लगेच घरी येते. तेव्हा आता जानकीला खरं तर ह्या लोकेशनवर जायचं असतं ज्या ठिकाणी डॉक्टर आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाले. जानकीला सत्यापर्यंत शेवटी पोहोचायचं असतं, परंतु ऋषिकेशचा फोन आल्यामुळे जानकीला लगेच आता घरी निघावं लागतं. तेव्हा जानकी थोडीशी नाराज असते आणि सगळ्या काही घटना क्रमांकांचा ती आता एक एक बारकाईने विचार करते. जानकी आता विचार करत असते की आता अशी कुठली व्यक्ती आहे की ती मला मदत करू शकेल. मी जर पुन्हा घराबाहेर पडले तर ऐश्वर्या ऋषिकेश यांना माझ्यावर संशय येऊ शकतो आणि जर त्या ऐश्वर्याला माझ्यावर संशय येऊन द्यायचा नसेल तर मात्र जो काही पुरावा आता मी माझ्या हाती लागणार आहे, जे काही माहिती मला मिळाली त्याचा काहीच फायदा व्हायचा नाही, कारण ही ऐश्वर्या सर्व काही पुरावे नेहमीप्रमाणे अगदी नष्ट करेल. मग माझ्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून जानकी स्वतः बाहेर जाण्याचं ठरवते आणि त्याच वेळेला समोरून गुलाबदादा येतात. तेव्हा आता जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो की गुलाबने जर आपलं काम नक्कीच तो करू शकतो, कारण गुलाब हा अगदी चालाक्य आहे आणि तो आपल्या जवळचा खास माणूस आहे आणि तो कुणाला याबद्दल काही कळून सुद्धा देणार नाही आणि गुलाबवर सुद्धा कोणी संशय घेऊ शकत नाही. म्हणून जानकी आता हळूच गुलाबला आवाज देते तर गुलाब धावतच येतो आणि काय वहिनी काय काम आहे असं विचारतो. तेव्हा आता गुलाबदादा, माझं एक महत्त्वाचं काम आहे, काय ते महत्त्वाचं काम करतान का. तेव्हा गुलाब विचारतो की कसलं काम वहिनी. त्यावर जानकी सांगते की अहो, मी तुम्हाला सांगेल त्या एका ठिकाणी जायचं आहे आणि तेथील आसपासचे जे CCTV फुटेज असतील आणि ते CCTV फुटेज तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये अगदी घेऊन यायचं आहे. त्यावर आता गुलाब म्हणतो की हो वहिनी, असा जातो आणि असा येतो. आता गुलाबदादाचं बोलणं तर सगळ्यांना माहितीच असते. धावतच जातात जानकी बहिणीचं काम म्हटल्यानंतर. तेव्हा आता जानकी बहिणी पण आसपासची लोक मला सपोर्ट करतील का. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा गुलाबदादा,
तुम्ही फक्त नाव सांगा, ते नक्कीच तुम्हाला CCTV फुटेज लगेच देतील. त्यावर आता गुलाबदादा जानकीने लगेच आता जे काही पेन ड्राईव्ह आणण्यासाठी सांगितलेले असतात तर ते आणण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा आता जानकीने अगदी हुशारीने हा सर्व काही एक रचलेला डाव असतो ऐश्वर्याचं सत्य बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर आता दुसरीकडे ऐश्वर्या तर खूप खुश असते. ऐश्वर्याला असं वाटतं की माझा सर्व काही अगदी प्लॅन 100% सक्सेसफुल झालेला आहे आणि आता ऐश्वर्या ही लताबाईच्या मदतीने जानकी आणि ऋषिकेश या दोघांना कसं दूर करता येईल याचा आता दुसरा खेळ मांडत असते. तर इकडे गुलाबदादा ज्या ठिकाणी डॉक्टर आणि ऐश्वर्याच्या त्या माणसासोबत वाद झाले होते त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि आसपास जी काही CCTV फुटेज असतात ती एका पेन ड्राईव्हमध्ये घेऊन येतात. तिकडे जानकी अगदी डोळ्यात तेल घालून गुलाबदादा घरी येण्याची वाट पाहत असते, कारण जानकीला 100% खात्री असते की त्या CCTV फुटेजमध्ये नक्कीच आपल्याला पुरावा सापडणार. त्याच वेळेला गुलाबदादा घरी येतात आणि ऐश्वर्या दारातच उभी असते. गुलाबदादा आता थोडेसे घाबरतात आणि ऐश्वर्याला वेड्यातच काढत, मी जरा कामासाठी बाहेर गेलो होतो, माझ्या बायकोची तब्येत ठीक नव्हती असं खोटं आता ते सांगत असतात आणि डायरेक्ट किचनमध्ये अगदी कोणतंही उत्तर न देता निघून जातात. तेव्हा जानकी ही खुणावतच गुलाबदादांना विचारते की आपलं काम झालं का. त्यावर तर गुलाब होकार देतच हळूच असतो आणि म्हणतो की हे बघा वहिनी, पेन ड्राईव्ह तर माझ्या हाती लागला आणि लगेच तो पेन ड्राईव्ह लगेच तो जानकीच्या हातात देतो. तेव्हा ऋषिकेश कंपनीच्या कामासाठी काही बाहेर गेलेला असतो. त्याच वेळेला जानकी परत आता आतमध्ये येते आणि आपला दरवाजा बंद करून घेते. जानकी लॅपटॉप घेते आणि जो पेन ड्राईव्ह तिला आता गुलाबदादांनी आणून दिलेला आहे तो लॅपटॉपला जोडते. तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये सर्व काही स्पष्ट दिसत असतं. जेव्हा ते डॉक्टर रस्त्याने जात होते तेव्हा एक व्यक्ती त्यांना आडवा आला आणि डॉक्टरांवर दादागिरी करू लागला. त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा डॉक्टरांच्या गाडीचा दरवाजा उघडा होता. तेवढ्यात ऐश्वर्याचा दुसरा माणूस तेथे आला होता आणि तेवढ्या घाई गडबडीत तो लगेच त्याने ते सॅम्पल्स आहे तर ते सॅम्पल्स अगदी चेंज केले होते आणि आता ते पेटीमध्ये जे काही सॅम्पल होते तर ते आता त्याच्याजवळचे जे सॅम्पल वेगळे आहेत तर ते तेथे ठेवून दिले आणि लगेच आता डॉक्टरांचं लक्ष नसताना ते दोघेही आता तेथून निघून गेले. तेव्हा नक्की आता जानकीलाही समजलेलं असतं. तेही ऐश्वर्याच्या अगदी चालक कृतीने आणि जानकीचा आनंद आता हे CCTV फुटेज बघितल्यानंतर अगदी गगनात मावेनासा होतो, कारण एक खूप मोठा पुरावा आपल्या जानकीच्या हाती लागलेला असतो. CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे हे दिसत असतं की आता ते जे काही DNAचे सॅम्पल आहे तर ते एका माणसाने चेंज केलेले आहेत. तेव्हा आता जानकी खुश होते आणि मनाशी म्हणते की ऐश्वर्या, अगं तू कितीही प्रयत्न कर परंतु जानकी तुला कधीही जिंकून देणार नाही. माझ्या कुटुंबाचं वाटोळ ही जानकी तुला कधीही करून देणार नाही. जोपर्यंत ही जानकी या घराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत कधीही तुम्हाला हारू शकणार सुद्धा नाही आणि या घराला सुद्धा तू तोडू शकणार नाही. तेव्हा आता ही जानकीची हारही नाही आणि जानकीची जीत सुद्धा नाही. आता कसलीही जानकी कधीच तुला तोंडावर पाडून देणार नाही आणि तूच बघ आता ऐश्वर्या कशी जानकी तुला तोंडावर पाडते, घरात आणि बाहेरचा रस्ता कसा दाखवते, तू बघतच राहता. म्हणून त्या CCTV फुटेजमध्ये सगळं काही स्पष्ट जानकीला दिसलेलं असते आणि जानकीच्या हाती एक खूप मोठा पुरावा लागलेला असतो. कारण आता मित्रांनो ऐश्वर्याने अगदी हुशारीने जानकीच्या टॉवेलवरील केसांचा सॅम्पल ऋषिकेशच्या सॅम्पलच्या जागी बदललेला असतो. DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह यावे यासाठी ऐश्वर्याने त्या डॉक्टरांच्या पेटीमध्ये लताबाई आणि जानकीचे सॅम्पल ठेवलेले असतात आणि त्याचमुळे आता लताबाईची खरी मुलगी जानकी असल्यामुळे ते DNAचे जे काही रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेले असतात. परंतु ऐश्वर्याचा हा प्लॅनसुद्धा जानकी आता हाणून पाडणार असते. तेव्हा आता हा सर्व काही एक मोठा पुरावा मिळाल्यानंतर जानकी घाईने आता सर्वांच्या हॉलमध्ये बोलावून घेते आणि आज मी तुम्हाला एक खूप मोठा पुरावा दाखवणार आहे असं सांगते. तेव्हा आता सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात. जानकी नक्की काय करणार आहे असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. ऐश्वर्या तर घाबरून जाते, तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती थरथर कापत असते. तेव्हा आता जानकी तो पेन ड्राईव्ह लावते लॅपटॉपला आणि ते CCTV फुटेज ती सर्वांना दाखवते आणि सांगते की हे बघा, ज्या दिवशी डॉक्टर्स येथून आपल्या घरून सॅम्पल घेऊन गेले होते
त्या दिवशी कोणीतरी एका माणसाने डॉक्टरांची भांडणं करून जे काही सॅम्पल्स ते दुसऱ्या व्यक्तीने बदलवलेले आहे, तर हे या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आता नक्की हे सर्व ऐश्वर्याने केलं असेल. ते ऐकून आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते आणि लताबाई तर खूपच घाबरलेल्या असतात. तेव्हा आता जानकीने सर्वांसमोर हे दाखवलेलं असतं की जे रिपोर्ट्स डॉक्टरांना DNA रिपोर्टच्या चेकसाठी दिले होते ते ऋषिकेश आणि लताबाईचे सॅम्पल नव्हतेच. नक्कीच कोणीतरी म्हणजे ऐश्वर्याने ते सॅम्पल्स बदलवले होते. मी तुम्हाला जे काही ओढून ताडून सांगत होते ते सत्य होतं, परंतु तुम्ही कोणीही त्याच वेळेस माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतात. तेव्हा आता समोरील जे काही CCTV फुटेज बघून सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्रा ऐश्वर्याकडे खूप रागाने बघत असते. ऐश्वर्या, खरंच तू रिपोर्ट बदलवले. अगं, तुझ्यासारख्या चांडाळणीवर विश्वास ठेवला हेच माझं चुकलं, म्हणून सुमित्रा स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागते. तर जानकी ऐश्वर्याला दूर ढकलत सुमित्राचा हात पकडते आणि म्हणते की आई, हे बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, परंतु तुम्ही माझ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही की ही खरी पार्वती म्हणजे आपल्या ऋषिकेशची खरी आई नाही. हा सर्व काही डाव ह्या ऐश्वर्याने रचलेला आहे आणि नक्कीच यामागे काहीतरी तिचा दुसरा नवीन हेतू असेल. तेव्हा नाना ऋषिकेश सर्व काही ऐश्वर्याकडे रागाने बघत असतात आणि तिच्यावर धावून सुद्धा जातात. आता ऐश्वर्याचं काळं सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं आणि तिने ती रिपोर्ट पॉझिटिव्ह यावे यासाठी सॅम्पलसुद्धा बदलणार असतात. तेव्हा आता सारंगसुद्धा अगदी खाली मान घालून उभा असतो. तेव्हा सुमित्रा आणि नाना म्हणतात की आता खूप झाले ऐश्वर्या, खूप काही तुला खूप वेळेस माफ केलं, परंतु आता तुझ्या ह्या चुकीला माफी नाही. कित्येक वेळेला हिच्या चुका मी पोटात घातल्या, परंतु आता तर ती माझ्या मुळावरच उठली आहे. कारण यावेळी जो काही त्रास झाला ह्या लताबाईला घरामध्ये आणून, तो फक्त आणि फक्त सुमित्राला जास्त झालेला आहे. तरीसुद्धा ऐश्वर्या, तुला माझी कधीही अगदी कीवसुद्धा आली नाही आणि तू इतकं मोठं कारस्थान केलं आणि शेवटी मला किती त्रास दिला आणि आता तुला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. पुन्हा आता या घराकडे तू अगदी वाईट नजर फिरवण्याची सुद्धा तुला हिम्मत व्हायला नकोय, असे आता सुमित्रा सनकनी ऐश्वर्याच्या कानामागे देऊन तिला म्हणत असते. तेव्हा आता सर्वजण मिळून ऐश्वर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवणार असतात, परंतु ऐश्वर्या मात्र एक मोठा कांगावा करत सर्वांना सांगू लागते की मला न्याय हवा आहे. ते सॅम्पल चेंज केले गेले असतील, परंतु ते सॅम्पल मी चेंज केलेले नाही, असं ओढून आता ऐश्वर्या ओरडून सांगत असते. तेव्हा आता काही करून तिला स्वतः नेहमीप्रमाणे वाचवायचं असतं. ऐश्वर्या पुन्हा नाटक करत करत रडत सुमित्रा नानांचे पाय धरते आणि त्यांना सांगत असते की हे बघा, जानकी माझ्यावर खोटे आरोप करत आहे. सॅम्पल चेंज केले असतील, परंतु ते सॅम्पल मी नाही चेंज केले. माझा यात काही फायदा नाही. जानकी खोटं बोलत आहे. मी ते सगळे काही सॅम्पल चेंज केलेले नाही. त्या CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या तो व्यक्ती कोण आहे याबद्दल सुद्धा मला माहिती नाही, असे आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ, आता इतर कुठलाही CCTV फुटेज जरी चेक करूयात, तर त्या जे काही माणसाने हा CCTV फुटेज अगदी बदललेला आहे, जे CCTV फुटेजमध्ये जे सत्य आलेले आहे, तर नक्की तेच कारस्थान तुझं असणार. आणि आता आणखीन त्या म्हणजे लोकेशनवर जवळचा जो CCTV फुटेज आहे, तर तो सुद्धा ऋषिकेश आणि नाना हे अगदी चेक करणार असतात. ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते आणि ती जे काही ते माणसं होते ती माझी नव्हते असे म्हणून आता जे काही सिद्ध झालेलं असतं ते सॅम्पल चेंज केलेले गेले आणि लताबाई ही ऋषिकेशची खरी आई नाही, ही मात्र आता सर्वांच्या समोर सिद्ध होते. आता सुमित्राला आनंद होतो, कारण आपला ऋषिकेश कोणीही हिरावून घेऊ जाऊ शकत नाही. किती काही झाले तरी शेवटी आपला ऋषिकेश तो आपला ऋषिकेश आहे, म्हणून आता सुमित्राला खूप आनंद होतो आणि सुमित्रा जानकीची माफी मागते आणि जानकीला म्हणते की खरंच जानकी, मी तुझ्यावर खूप मोठे असे म्हणजे गुन्हा केलेला आहे आणि मी दुसऱ्यांदा तुझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली. हे ऐश्वर्याचं ऐकून तेव्हा आता मित्रांनो जानकीच्या
डोक्यात आणखीन एक प्रश्न पडलेला असतो की जे काही आता हे DNA सॅम्पल चेंज कसे गेले असतील आणि ते रिपोर्ट आहे तर ते पॉझिटिव्ह आलेच कसे. लताबाईचं जे काही खरं रक्त आहे आणि त्यांची जी काही पोटची मुलगी किंवा मुलगा असेल तर तो याच घरामध्ये आहे की काय. जानकीच्या मनात आता ह्या प्रश्नाने काहूर उठलेलं असतं. लताबाई नक्की कोणीच आता या घरामध्ये नक्कीच तिचे सॅम्पल कुणाशी तरी मॅच होत आहे आणि ते पॉझिटिव्ह आलेच कसे. ऋषिकेश तर खरा हा लताबाईचा मुलगा नाही आणि लताबाई पार्वती नाही. आता लताबाईचा खरा मुलगा किंवा मुलगी कोण आहे आता लवकरच जानकी या सत्यासमोर पोहोचणार असते. लताबाई खरी आता मुलगी नक्की कोण असेल आणि लताबाई ही जानकीची खरी आई आहे हे जेव्हा आता जानकीसमोर येणार असते त्यानंतर आता ह्या मूर्ख नालायक ऐश्वर्याने लताबाईला अगदी प्रेमाने दिलेला स्वेटर डस्टबिनमध्ये टाकून दिलेला असतो आणि तो फेकून दिल्यानंतर आता लताबाईला इतकं वाईट वाटतं. आपल्या मुलीने ऐश्वर्याने ते जपून ठेवायला हवं असतं परंतु तिने तर आता कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये ते स्वेटर फेकून दिलेलं असतं. तेव्हा जानकीला ते स्वेटर सापडते. जानकी हे स्वेटर कोणाचं आहे हे विचारण्यासाठी आत येते. त्यावेळेला हॉलमध्ये लताबाई बसलेल्या असतात. जानकी आता ते स्वेटर आता हातामध्ये घेऊन बाहेर येते आणि लताबाईला विचारते की हे स्वेटर कोणाचं आहे. तेव्हा आता जानकीच्या हातातील ते स्वेटर बघून लताबाईला खूपच राग येतो. लताबाई जानकीच्या हातातून ते स्वेटर घेत म्हणते, या स्वेटरला तुला हात लावण्याची हिंमत कशी झाली. हे स्वेटर तर माझ्या मुलीला मी दिलं होतं. आता अगदी असं म्हटल्यानंतर जानकीचा शब्द फुटेनासा होतो. आता लताबाई सुद्धा लगेच तिचा शब्द आवरते आणि मी माझ्या ऐश्वर्याला दिलं होतं असं म्हणते ते आणि ते स्वेटर तू चोरलंस का म्हणून जानकीवर परत आरोप करते. तेव्हा मात्र आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की हे बघा मी तुमचं स्वेटर नाही चोरलं आणि आता वढवून म्हणते की हे बघा हे स्वेटर मला ह्या डस्टबिनमध्ये फेकलेलं होतं म्हणून ते स्वेटर इतकं छान अगदी हाताने विणलेलं स्वेटर कोणी डस्टबिनमध्ये फेकून दिलं असेल म्हणून ते स्वेटर मी उचललं. तेव्हा आता लगेच आता लताबाईला खूप मोठं सत्य ऐश्वर्याचं आता समोर आलेलं असतं. कारण इतक्या प्रेमाने आणि मायेने मी जे काही स्वेटर विणलं होतं आणि ते ऐश्वर्याला जपून ठेवण्यासाठी मी सांगितले होते तरीसुद्धा तिने डस्टबिनमध्ये ते स्वेटर फेकून दिलं. म्हणून आता लताबाईला खूप राग तर येतो आणि तिला धक्का बसून तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. माझी मुलगी ऐश्वर्या असं का वागत असेल. तिची माझ्यावर आता कवडीची सुद्धा माया नाही. तिला माझी कवडीची सुद्धा किंमत नाही. हे लताबाईच्या समोर आता आलेलं असतं. लताबाईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसतात. ती सारखं त्या स्वेटरकडे एकटक बघत असते. आता जानकी लताबाईला विचारते की तुम्ही का रडत आहात. तेव्हा आता लताबाई तेथून रडतच निघून जाते. तर जानकी आता विचार करत असते की यांच्या पोटच्या मुलीला म्हणजे लताबाई नक्की कुणाबद्दल बोलत आहे. याला काहीतरी आजकाल मला कळतच नाही. सारखं माझी मुलगी ह्या का करत असतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी असतं. ऐश्वर्याचं नाव त्या सारखं का घेतात. नक्की काहीतरी गडबड आहे असा आता विचार जानकीच्या मनात येतो. आणि आता जानकी ही सत्यापर्यंत कशी पोहोचणार. लताबाई तिची खरी आई आहे म्हणूनच ते DNA सॅम्पल्स पॉझिटिव्ह आले. हे पाहणं आता खरंच खूप असं रोमांचक ठरणार आहे. आणि आता ते जर डस्टबिनमधील स्वेटर आहे तर ते डस्टबिनमधील स्वेटरमुळे आता सत्याचा उलगडा तर सर्वांच्या समोर होणार असतो. आणि लताबाईला आता जे ती जानकीच तिची खरी मुलगी आहे हे सत्यसुद्धा लवकर तिच्या समोर येऊन लताबाई ऐश्वर्याचं आणखीन एक दुसरं कारस्थान सर्वांच्या समोर कसे सांगते. आता सुमित्रा आपल्या मायेशी खेळणाऱ्या आणि आपल्या ममतेशी खेळणाऱ्या या ऐश्वर्याला घराच्या बाहेर कसे काढते आणि जानकी आणि तिची ताटातूट करणाऱ्या ऐश्वर्याचं थोबाड फोडून तिला पापाची शिक्षा कशी देते हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.